नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. तर आज आपण बनवणार आहोत बेसन पुरीचे लाडू. म्हणजे आपण हरभऱ्याच्या डाळीपासून बेसनाचे लाडू बनवणार आहोत. बघा आता हे लाडू तोंडात टाकल्या विरघळतात आणि खायला टेस्टी असतात. तर बघा मी इथे 1 किलो डाळ घेतलेली आहे. ही चणा डाळ आहे. जर ज्यांना रेसिपी माहिती नसेल त्यांनी नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. बेसन लाडू. बघा ही 1 किलो मी चणा डाळ घेतलेली आहे. ती छान उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे. नंतर ती गिरणीमध्ये नेऊन दळून आणलेली आहे. म्हणजे आपण बेसन पीठ वापरतो ते घ्यायचं नाही. हे बेसन वेगळं म्हणजे जरा जाडसर असतं. त्याच्यामुळे हे बेसन गिरणीमध्ये जाऊन त्या गिरणीवाल्यांना सांगायचं आहे आम्हाला लाडू बनवायचे आहेत. त्यासाठी आपण आता असे मोठालं दळून देतात गिरणीवाली. नंतर मी त्या पिठामध्ये तेल घातलेलं आहे थोडं गरम, म्हणजे जास्त गरम पण नाही, नॉर्मल तेल घातलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. चवीपुरतं नाही म्हणजे थोडं नॉर्मल मीठ घातलेलं आहे. घालतात आमच्या इकडे, गोड पदार्थ आहे पण थोडं मीठ घालतात. आणि थोडी मी हळद घातलेली आहे कलर येण्यासाठी. तर हे ऑप्शनल आहे, कोणी घालतं कोणी नाही घालत, ज्याची त्याची आवड आहे. तर मी हे सर्व पदार्थ घालून ते मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये. नंतर बघा असं छान मिक्स करून घेणार आहे. नंतर त्यामध्ये आता थोडं पाणी टाकून त्याचा आता छानसा गोळा तयार करून घेणार आहे. बघा आता मी हे मिक्सच करत आहे. अजून असं छान मिक्स करायचं आहे 5 मिनटासाठी. एकदम 5 मिनटासाठी असं छान मिक्स करत राहायचं आहे. नंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून बघा आता मी छान असा पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे. आणि जास्त पातळ पण नाही झाला पाहिजे आणि घट्ट पण नाही, असं सॉफ्ट डो बनला पाहिजे. आपण जसं चपातीसाठी कणिक मळतो ना तसा, म्हणजे कणिक तर थोडी पातळ मळतो पण त्यापेक्षाही थोडं दाटसर गोळा बनला पाहिजे त्याचा. असं थोडं पाणी घालून मी आता त्याचा गोळा बनवून घेणार आहे. जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर तुमचं पीठ पातळ होऊ शकतं. कारण आपण तर वरती पीठ ठेवत नाही. जेवढं 1 किलो आणलं होतं दळून मी ते सगळं घेतलेलं आहे. कारण आपण याला काय पिठी लावत नाही काही नाही, त्याच्यामुळं पीठ पण मी वरती ठेवलेलं नाही. नंतर बघा असं थोडं पाणी घेऊन असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे त्या पिठाला. थोडं दाटसर असतं ना त्याच्यामुळं पाणी पण जास्त लागतं. पण थोडंच घालायचं आहे पाणी पीठ एकत्र एकजीव करताना. बघा आता ते एकजीव व्हायला लागलेलं आहे पीठ. मस्त असं एका हाताने परातीमध्ये किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये तुम्ही असा छानसा गोळा तयार करू शकता. बघा आता माझा छान असा डो बनलेला आहे. बघा किती छान आहे. बघा आता मी थोडंसं तेल लावून त्याला असं ठेवणार आहे. बघा किती मस्त पीठ झालं आहे माझं. आता हे पीठ आपण 1-1.5 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. बघा आता किती सॉफ्ट आहे. दिसतंय ना, मी तुम्हाला बोटाने दाखवले. म्हणजे जास्त असं कडक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, एकदम मऊसूत. आणि नंतर आता मी याच्या पुऱ्या बनवून घेणार आहे. त्याचे छोटे बाउल तयार केलेले आहेत. नंतर मी त्याच्या आता छोट्या तेल लावून पुऱ्या बनवून घेणार आहे. पिठी वापरलेली नाही, तेल लावूनच छोट्या पुऱ्या बनवून घेणार आहे. बघा किती छान छोट्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. आता अशा मी सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे. बघा माझा मुलगा पण मधी करतोय, काम करू लागतोय मला. लहान मुलांना तर भरपूर आवडतात बेसनाचे लाडू. मोठ्यांना पण आवडतात. सगळे आवडीने खातात हे लाडू. बघा आता ह्या पुऱ्या बनवून मी अशा ठेवणार आहे. नंतर मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता, पण मी तेलच वापरलेलं आहे. बघा आता तेलामध्ये पुरी आपली अशी फुगते. म्हणजे नाही फुगली तरी चालते, कारण मी त्या थोड्या जाड केल्यात ना, त्याच्यामुळे त्या फुगल्या नाही फुगल्या तरी चालतात. असं नाही काही की फुगल्याच पाहिजेत.
नंतर बघा मी त्याचा असा हाताने चुरा करून घेणार आहे. बघा गावाकडच्या स्त्रिया तर असं एकदम हातानेच बारीक करतात. आता तर कोणी करत नाही, पहिलं. आता तर मिक्सरमधून 5 मिनिटात बारीक होतं. तुम्हाला वाटलं तर मिक्सरमधून काढल्यानंतर तुम्ही ते चाळणीमधूनही काढू शकता. पण मी इथं एकदमच बारीक केलं होतं, त्याच्यामुळे मी बघा दाखवते तुम्हाला. एकदम बारीक केलेला आहे त्याचा चुरा, त्याच्यामुळे मी काय चाळणीमधून काढलेला नाही, तसाच घेतलेला आहे. बघा आता हे सगळं मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे. नंतर कढईमध्ये 1 ग्लास पाणी आणि 1 किलो साखर, 1 किलोला 1 किलो साखर, कारण बेसनाच्या लाडूसाठी साखर ही बरोबर घ्यावी लागते, तरच लाडू छान लागतात किंवा गोड लागतात. आणि ज्यांना जास्त गोड आवडत नाहीत त्यांनी किती म्हणजे अर्धा पाऊण किलो घेतली तरी चालेल तुमच्या अंदाजाने, नाही का. मग आमच्या घरात तर गोड आवडतात म्हणून मी 1 किलोला 1 किलो साखर घेतलेली आहे आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. बघा आता त्याची गोळी तयार होईपर्यंत आपण याची चाचणी घेणार आहोत. बघा आता अशी छान चाचणी आता बघा चालू आहे. आणि ही चाचणी आलेली कशी ओळखायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. काहींची ही जर चाचणी चुकली तर लाडू कडक बनतात किंवा लाडूत साखरही बनते. बघा आता अशी वाटीमध्ये पाणी घेऊन आपण वारंवार म्हणजे अधूनमधून चेक करायचं आहे की ह्या चाचणीची गोळी बनते की नाही. बघा आता मी इथं पाहते आहे, आता गोळी बनायला लागली आहे, माझ्या चाचणीची गोळी बनायला लागली आहे. तरी पण मी अजून एकदा चेक करणार आहे. पूर्ण गोळी अशी हातात येते त्यानंतरच मी त्या चुऱ्यामध्ये हे चाचणी घालणार आहे. बघा आता माझी चाचणी बनायला लागलेली आहे, एकदम परफेक्ट बनली की मी तुम्हाला दाखवते. बघा असं आणि सारखं फिरवत राहायचं आहे चमचा. गॅस सोडून कुठेही जायचं नाही, कारण आपलं लेडीजचं असतं की गॅसवर काहीतरी ठेवायचं आणि इकडे काम बघायचं, तर नाही. बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे, चाचणी झालेली आहे. नंतर बघा त्यामध्ये आता आपण ती चाचणी ओतून घेणार आहोत, जे आपण मिक्सरला लावून बारीक करून चुरा घेतलेला होता बेसनांच्या पुरीचा. बघा आता त्यामध्ये चाचणी ओतून एकजीव केलेला आहे, मिक्स केलेला आहे आणि माझी चाचणी परफेक्ट बनलेली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये काजू, बदाम आणि विलायची घातलेली आहे आणि वरून 1 कप तूप घातलेलं आहे. माझ्याकडं तूप नव्हतं पुऱ्या तळण्यासाठी, त्यामुळे मी त्या तेलात तळल्या होत्या आणि जेवढं तूप होतं 1 कप तर ते मी त्यामध्ये टाकलेलं आहे. बघा ह्या पुऱ्या तेलात तळा तुपात तळा असं काही नाही, पण तुपामुळे टेस्ट छान येते आणि तेलामुळे पण येते, असं काही नाही. आणि नंतर बघा ते 1-2 तासासाठी तसंच ठेवलं होतं आणि नंतर मी बघा आता हे लाडू बांधायला घेतलेले आहेत. ते मुरतं बघा, आपण जी चाचणी त्या चुऱ्यामध्ये टाकतो ना, त्यानंतर विलायची, काजू, बदाम असं सगळं घालतो बारीक करून. त्यानंतर ती चाचणी म्हणजे ते पूर्ण मिश्रण 1-2 तासासाठी तसंच ठेवून जायचं आहे आणि आपले बाकीचे कामं आवरल्यानंतर हे लाडू मी बांधायला घेतलेले आहेत. बघा किती छान वळतायत लाडू आणि आपले जो पाक असतो तो पण ह्या पिठामध्ये एकदम मुरून जातो आणि त्यामुळे ह्या लाडूला चवही अधिक येते. बघा एकदा ट्राय करा, इतके टेस्टी लागतात हे लाडू. बेसन पुरी लाडू, याला बेसन पुरी लाडू म्हणतात. बघा हे लाडू खायला पण इतके टेस्टी लागतात. तुमचे मुलं किंवा मोठे पण घरातले म्हणतील, मम्मी वारंवार हे लाडू बनवत जा घरामध्ये. बघा आता हे लाडू माझे बनून रेडी आहेत. किती छान बनलेत की नाही माझे लाडू. आणि याच्यावर मी काहीही लावलेलं नाही, कारण माझे छोटे छोटे मुलं आहेत, ते काढून बाजूला फेकतात काजू बदाम. त्यामुळे मी त्या म्हणजे मिक्सरला बारीक करून त्यामध्ये मिक्स केलेलं आहे काजू बदाम ते, त्याच्यामुळे वरून मी डेकोरेशन केलेलं नाही. बघा ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बघा हे लाडू किती छान आहेत. एकदा नक्की ट्राय करा आणि टेस्ट करायला या सगळ्यांनी.